हसले बघ क्वालिटी दिसली. गाजात बसलेलं माझं पिलं माझं बादशा. सूरज चव्हाण. या घरात वारंवार म्हटलं गेलं की आपल्याला हा खेळ कळत नाही, परंतु सूरज, मी म्हणेन जे बिग बॉसच्या घरात आपल्याला कळलं ते कोणालाच कळलं नाही. रणनीती, हेवेदावे, आरोप प्रत्यारोप, वादविवाद यापासून आपण खूप लांब होतात, पण आपण एकाच गोष्टीच्या जवळ होतात आणि ती म्हणजे माणुसकी. खेळाच्या नादात या घराने अनेकदा अनेकांना माणुसकीच्या मर्यादा ओलांडताना पाहिलंय, परंतु मर्यादेतला माणूस बिग बॉसच्या घराने पहिल्यांदा पाहिला. आपल्याला सुरुवातीला वाईट वाटत होतं की आपण आपलं गाव आणि आपली माणसं सोडून आलात, पण आपल्या प्रेमळ, साध्या आणि भोळ्या स्वभावाने इथे माणसं जोडली आणि स्वतःचं एक गाव वसवलं, ज्यात फक्त घरातील माणसं राहत नव्हती तर राहू लागला अख्खा महाराष्ट्र. सूरज, आपले आई वडील या जगात नाहीत याचं आपल्याला दुःख आहे आणि आपण अनेकदा म्हणालात की बिग बॉस माझा बाप आहे. आज मी आपल्याकडे अभिमानाने पाहून म्हणतो की सूरज, आपण माझेच काय तर संबंध महाराष्ट्राचे सुपुत्र आहात. या सीझन